नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, सो आज आपण तुमचा एक्झरसाइज 3.3 चालू केला आपण. सो त्यातला प्रूव्ह द फॉलोइंग हा थर्ड क्वेश्चन सोडवणार आहोत. ओके, सो त्यातला फर्स्ट बघा. सो 1 मायनस कॉस 2 थीटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर थीटा. बरोबर, ठीक आहे. सो असं काहीतरी आहे, हे व्यवस्थित आपण सोडूया. प्रूव्ह दी फॉलोइंगचं क्वेश्चन आहेत, म्हणजे LHS इज इक्वल टू RHS आपल्याला प्रूव्ह करावी लागते. सो लेट्स राईट LHS फर्स्ट. 1 मायनस कॉस 2 थीटा डिवायडेड बाय 1 प्लस कॉस 2 थीटा. ओके, सो सिम्पल आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. याचे फॉर्म्युले जे काय असतील ते सुद्धा मी इथं लिहितो. सो पहिला फॉर्म्युला बघा, कॉस 2 थीटा. कॉस 2 थीटा इज इक्वल टू काय रे? तो कुठलाही एक टॅन प्रूव्ह करायचा ना आपल्याला. सो वर साइन आणलं पाहिजे, खाली कॉस आणलं पाहिजे. सो वर साइनचा फॉर्म्युला वापरू. साइनचा फॉर्म्युला काय असतो? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. ओके, आणि खाली कॉस आणलं बघा. आउटपुटला काय आहे? RHSला काय? टॅन आणायचं आहे. सो वर आपल्याला अंशात साइन अपॉन कॉस टॅन असतं ना. सो वर साइनचा आणायचा, खाली कॉस. सो दुसरा कॉस 2 थीटा, सेम कॉसचा फॉर्म्युला काय? 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. ओके, सो सॉल्व इट नाव. यूज 1 मायनस कॉस 2 थीटा काय? 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. हे ब्रॅकेटमध्ये लिहा बाळांनो व्यवस्थित, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे. अधिक कॉस 2 थीटा 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. ओके, सो काय काय होईल इथं? 1 मायनस 1 प्लस 2 साइन स्क्वेअर थीटा, 1 प्लस 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. मायनस मायनस गेट कॅन्सल, मायनस मायनस गेट्स कॅन्सल. ओके, ठीक. सो काय फॉर्म्युला बनेल इथं? अगेन 2 साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय 2 cos square theta. Again 2 get cancel. What is the sin square theta upon cos square theta? That is tan square theta. Okay, so here LHS is equal to RHS. ओके, कळालं? सो असे दोन हे गणित आहेत. ठीक, हे थोडंसं बॉक्सात लिहितो मी. कळालं? म्हणजे इथं मला फॉर्म्युले दुसरे वापरता येतील. ठीक आहे. सो सेकंड बघा. ह्याचं डायरेक्ट LHS लिहितो आता मी. गणित तिथं वर लिहिलेलं आहे, तर डायरेक्ट LHS म्हणतो. साइन 3x प्लस साइन x देवा साइन x प्लस कॉस 3x माइनस कॉस x डॉट कॉस x इज इक्वल टू 0. अपन को लाना है इज इक्वल टू क्या लाना है अपन को? 0. अबे ये तो बहुत सिंपल लगता है. ठीक आहे, हे बघा इथं काय दिसतंय? साइन 3x. बघू वापरून आपण साइन 3x चा फॉर्म्युला. हे दुसऱ्या गणिताचा बॉक्स काढतो. पहिला फॉर्म्युला बघा इथं, साइन 3x चा फॉर्म्युला. साइन 3 थीटाचा फॉर्म्युला काय? साइन 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा. ओके, अँड नेक्स्ट कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला आहे 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा. अबे सिंपल आहे ना, फॉर्म्युला चुकवायचा नाही. ओके, कळालं? सो लिहा साइन 3x. तर लिहा मोठा कंस 3 साइन थीटाच्या जागेवर x आहे मायनस 4 साइन क्यूब x इन ब्रॅकेट. अरे हे एवढंच वापरलं. परत हे प्लस पण आहे ना, प्लस साइन x. ओके, ठीक आहे. डॉट साइन x प्लस आता कॉस 3x चा फॉर्म्युला वापरू. 4 कॉस क्यूब x मायनस 3 कॉस x मायनस कॉस x. गॉट इट? कॉस x
ओके ठीक आहे. सो इज इक्वल टू 0 आणायचं आहे. सो सोडवूया आहे. इथं बघा काय करताय, 3 sin x प्लस 4 प्लस x sin x, 4 sin x आलं, मायनस 4 sin क्यूब x आलं. ओके पुढं डॉट sin x प्लस इकडं 4 sin क्यूब x मायनस 4 sin क्यूब x, हे तसंच ठेवा वाटलंच तर, हेचं बनेल 4 sin नव्हे cos क्यूब x मायनस 3 मायनस 1 मायनस 4 cos x डॉट cos x. ओके ठीक आहे. काय करूया, इथं लिहितो मी. हे बघा ही स्टेप, आतमध्ये साईनने मल्टिप्लाय करा, साइन एक्स इंटू 4 साइन स्क्वेअर एक्स येणार आहे बरोबर. साइन एक्स इंटू 4 साइन एक्स, 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस 4 साइन रेस टू 4x. ओके प्लस प्लस हे काय येणार 4 cos रेस टू 4x मायनस 4 cos स्क्वेअर एक्स इज इक्वल टू. ओके त्यात काय करू, हे असंच ठेवूया वाटलंच तर, 4 sin स्क्वेअर एक्स मायनस 4, हां याला हा इकडं आणू, 4 स्क्वेअरच्या टर्म एका बाजूला आणू, मायनस 4 sin रेस टू 4x याला ब्रॅकेटमध्ये घेऊया वाटलंच तर, आणि ब्रॅकेटमध्ये घेतलं की याच्यावर कोण येणार आहे, 4 cos रेस टू 4x, हा होणार मायनस 4 cos रेस टू 4x. ओके बघा हे कंसात काय केलं, दोघांच्यातनं कॉमन मायनस बाहेर काढले, त्यामुळे आत मायनस राहिलं तिथं. 4 sin स्क्वेअर एक्स मायनस 4 cos स्क्वेअर एक्स मायनस 4 4 पण कॉमन निघेल. ओके आतमध्ये काय राहिलं, साइन याला आपण असं म्हणू शकतो, साइन स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्सचा. ओके सो इथं एक फॉर्म्युला बनते बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, याचा तिसरा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय असतो, ए प्लस बी ए मायनस बी. ओके समजलं. सो ते सोडवूया, 4 साइन स्क्वेअर मायनस 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 4, तसंच आतमध्ये होईल साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इन ब्रॅकेट साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स. ओके ठीक आहे. सो परत आता काय, अरे कुठे गेला पेन, हां सो इथं काय होईल बघा, 4 साइन स्क्वेअर एक्स मायनस 4 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स काय असतं, 1 साइन स्क्वेअर एक्स प्लस किंवा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ओके सो हे काय झालं 1, सो इंटू हे आलं, सो आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ, 4 इंटू साइन स्क्वेअर थिटा साइन 4 इंटू 4 साइन स्क्वेअर थिटा. ओके त्यानंतर हे काय होईल, 4 मायनस इंटू मायनस प्लस 4 कॉस स्क्वेअर थिटा. ओके सो काय काय कॅन्सल होतं, मायनस इंटू मायनस हे प्लस होणार. ओके साइन स्क्वेअरला हे गेलो, याला हे गेलं, सो व्हॉट रिमेन्स हिअर 0 0. ओके सो देअरफॉर इथं लिहितो मी LHS इज इक्वल टू, किंवा इथं छोटंसं लिहितो LHS इज इक्वल टू RHS. ओके सो असे हे दोन प्रॉब्लेम आहेत, हे व्यवस्थित तुम्ही सॉल्व करून घ्या. ठीक आहे, हे व्यवस्थित लिहून घ्या, मग आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सोडूया. ओके ठीक आहे, लेट्स सी नेक्स्ट थर्ड. सो थर्ड नंबर टाकतो मी आणि LHS लिहितो याचं. ओके सो LHS थर्ड काय लिहित नाही. ठीक आहे, याचा LHS बघा काय,
कॉस एक्स प्लस कॉस वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस साइन एक्स मायनस साइन वाय एक्स मायनस साइन वाय ब्रॅकेट स्क्वेअर ओके इज इक्वल टू आपल्याला 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2 आणायचं. ह्याचं सरळ आपण एक्सपान्शन करू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरने. ओके आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला काय ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके ठीक. हां सो हे काय आहे सांगा. हां कॉस स्क्वेअर एक्स प्लस 2 कॉस एक्स कॉस वाय प्लस कॉस स्क्वेअर वाय. ओके सिमिलरली याच्यासाठी सुद्धा तोच वापरू आपण फक्त इथं ए मायनस बी होणार. सो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके सो जराशाही संपत आलेली आहे पण थोडंसं वेळ आपण वाया घालवायला नको. भरतो मी नंतर. ठीक आहे सांगा इकडं साइन स्क्वेअर एक्स मायनस 2 साइन एक्स साइन वाय. ओके कॉस वाय कुठून आलं बाई साइन वाय प्लस साइन स्क्वेअर वाय. ओके सो असं आहे. पुढं बघा मग कॉस स्क्वेअर एक्स तो इथं कॉस स्क्वेअर एक्स प्लस हे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर वाय प्लस साइन स्क्वेअर वाय आणि मग राहिलेलं हे प्लस 2 कॉस एक्स कॉस वाय मायनस 2 साइन एक्स साइन वाय. बरोबर ठीक आहे. सो इथं बघा हे काय आपला फंडामेंटल आयडेंटिटी काय असते साइन स्क्वेअर किंवा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो हे लिहाव इथं हे काय आलं हे 1 आलं प्लस हे 1 आलं प्लस 2 कॉमन काढा आतमध्ये घ्या कॉस एक्स डॉट कॉस वाय त्यानंतर मायनस साइन एक्स डॉट साइन वाय. ओके सो इथं सिम्पल एक फॉर्म्युला म्हणला 1 + 1 2 + 2 आतमध्ये काय फॉर्म्युला म्हणला बघा कॉस आपला याचा फॉर्म्युला काय बघा कॉस ए प्लस बीचा फॉर्म्युला काय कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. झालं इथं तोच फॉर्म्युला आला ना आपला. ओके सो हे काय आलं 2 बाहेर आतमध्ये आलं कॉस एक्स प्लस वाय. ओके पण आपल्याकडे इथं काय आहे कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय. सो परत आपल्याकडे अजून एक फॉर्म्युला वापरावा लागेल बघा. इथं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हां मग हाच जर फॉर्म्युला असा असेल कॉस थिटा असेल तर काय असेल इथं 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1 असा असेल ना फॉर्म्युला. सो आपल्याला इथं काय वापरायचं आहे कॉस एक्स प्लस वाय 2 नाही आहे. सो आपल्याला इथं काय बनणार इथं हे बघा 2 + 2 इन ब्रॅकेट कॉस एक्स प्लस वायला मी असं म्हणू शकतो 2 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2 मायनस 1. ओके समजलं ठीक आहे. हां सो हे काय आलं सांगा मला 2 + 2 इन ब्रॅकेट 2 कॉस स्क्वेअर हां सॉरी बरोबर ठीक आहे -1 ठीक. याला काय करू आपण याला आतमध्ये मल्टिप्लाय करू 2 × 2 = 4 कॉस स्क्वेअर एक्स प्लस वाय डिवायडेड बाय 2 into -1 -2. So you will get cancel 2 - 2 get cancel. So 4 cos square x plus y divided by. ओके समजला. सो हे सोपं आहे. सिमिलरली आपण पुढचा प्रॉब्लेम पण सॉल्व करू शकतो बघ. ओके सो हे फर्स्टसाठी नाही
3साठीच होते फॉर्म्युले. ओके, चला आपण आता चौथा बघू. सिमिलरली याचं पण काय करूया, LHS लिहून घेऊया. ते काय मी प्रॉब्लेम लिहित नाही, प्रॉब्लेम तिथं आहे, पण LHS लिहून घेऊ. LHS इज इक्वल टू cos x मायनस cos y ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sin x मायनस sin y ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू आपल्याला काय आणायचं आहे, 4 sin स्क्वेअर x मायनस y डिवायडेड बाय 2. सो हे काय बनतील बघा, cos a मायनस cos b cos स्क्वेअर x मायनस 2 cos x cos y प्लस cos स्क्वेअर y, परत याचं एक्सपान्शन कॉईल प्लस sin स्क्वेअर x मायनस 2 sin x sin y प्लस sin स्क्वेअर. ह्याच्यासाठी कोणते कोणते फॉर्म्युले आपण वापरले इथे लिहितो. हे कितव्याचे, 5व्याचे फॉर्म्युले. ओके, किंवा इकडे लिहितो. ओके, काय काय वापरलं बघा आपण, a मायनस बी इथं लिहिलेले आहेत ऑर्डर, राहू देत तिकडं. ओके, हे लिहिले आहेत, हाच फॉर्म्युला इथं वापरला आहे बघा. ओके, दोन्ही पण a मायनस बीचे फॉर्म्युले आहेत. हां, सिमिलरली काय करायचं, याला cos स्क्वेअर एक्स प्लस sin स्क्वेअर एक्स, त्यानंतर प्लस cos स्क्वेअर वाय प्लस sin स्क्वेअर वाय मायनस 2 cos x cos y मायनस 2 sin x sin y. सो सिमिलर परत आपलं फंडामेंटल रिलेशन वापरायचं. cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सो हे एवढं 1 आलं प्लस हे एवढं 1 आलं प्लस इथं काय करू, मायनस कॉमन काढू. ओके, मायनस आहे ते मायनस कॉमन काढलं, मायनस 2 कॉमन काढलं की आतमध्ये काय राहील, cos x cos y cos x cos y मायनस sin x sin. ओके, सो इथं आपला कुठला फॉर्म्युला वापरला इथं, ठीक आहे, नाही फक्त कॉमन काढलेलं आहे. आता आपण फॉर्म्युला वापरू इथं. सो 1 + 1 2 - 2 इन ब्रॅकेट आपला एक फॉर्म्युला आहे इथं. आता काय बघा, cos a मायनस बीचा फॉर्म्युला, कंपाऊंड cos a cos b बरोबर, मायनसला प्लस sin a sin b. ओके, ठीक आहे. सो हा फॉर्म्युला इथे यूज करा. काय होईल तुमचा, हे उलट आहे, पलीकडची बाजू आहे. सो हे काय होईल तुमचं, हे डॉट आहे. ओके, सो हे होईल तुमचं cos x मायनस y. सिमिलर आपण आधीच्या प्रॉब्लेममध्ये जे केलं तेच करायचं. ओके, सो काय होईल मग सांगा मला, लिहितो थोडंसं. 2 मायनस सेम cos x मायनस वायला काय करायचं आपण, θ/2 मध्ये कन्वर्ट करायचं. सेम हा फॉर्म्युला, फक्त इथं आता आपल्याला साईन आणायचं आहे ना, सो त्या साईनचा फॉर्म्युला वापरायचा. cos 2θ इज इक्वल टू, किंवा डायरेक्ट लिहितो आम्ही, cos θ इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, 1 मायनस 2 sin स्क्वेअर θ/2. ओके, समजलं. सो हा फॉर्म्युला इथं वापरूया आपण. सो काय फॉर्म्युला येणार, 2 मायनस 2 इन ब्रॅकेट हां cos 1 मायनस 2 sin स्क्वेअर थिटा काय आहे तुझा, x मायनस वाय डिवायडेड बाय 2. ओके, सो 2 मायनस 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, 2 मायनस 2 मायनस मायनस प्लस 2 टू जा 4 sin स्क्वेअर x मायनस वाय डिवायडेड बाय 2. So 2 get cancel, so 4 sin स्क्वेअर x मायनस वाय डिवायडेड बाय. ओके, सो असं हे गणित आहे. LHS इज इक्वल टू RHS. ठीक आहे, सो इथं हे या पद्धतीनं सोडवायचं आहे. सो व्यवस्थित बघून घ्या, पॉज करतो, लिहून घ्या तोपर्यंत.
Okay, so let's solve next problem. Tan x. So LHS is what? Tan x plus cot x, and you need to prove is equal to 2 cosec 2x. Okay, so we know that tan x is nothing but the sin x upon cos x, sin x upon cos x, and cot x is what? Cos x upon sin x. So do cross multiplication, sin x into sin x, sin square x plus cos x into cos x, cos square x divided by cos x into sin x or sin x into cos x. Okay, got it. So what is sin x plus cos x? We have a fundamental relation, sin square theta plus cos square theta is nothing but 1. So what is sin square x plus cos square x? That is 1 divided by sin x upon cos x. So 1 upon sin x upon cos x. Okay, now look what we need to prove. 2 cosec 2x, 2 cosec 2x. So in the numerator there is a 2, so you have to multiply and divide your equation by 2. So here 2 sin x dot cos x. इथं लिहितो मी multiplying and dividing by 2. दोन्ही गुणलं दोन्ही भागलं. Okay, so you will get here 2. Now what is 2 sin x cos x? We have a formula. कौन है? sin 2 theta. Sin 2 theta is what? 2 sin theta cos theta. 2 sin theta cos theta. So which means in denominator there is a 2 sin x dot cos x, which means sin 2x. Okay, now what is 1 upon sin 2x? Inverse of sin is, or the 1 upon sin is what? Cosec. So you will get 2 cosec 2x. Okay, so that is your answer here. Next, next is what? Cos x plus sin x divided by cos x minus sin x. हे LHS is equal to RHS फक्त लिहून टाकायचंच. LHS is equal to RHS. ओके, सो इथं बघा मायनस cos x minus sin x divided by cos x plus sin x is equal to 2 tan 2x. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. बरोबर, ठीक आहे. प्रॉब्लेम आहे, यालाच आपण LHS म्हणूया. ओके, सो हा LHS आहे. LHS सोडवूया. LHS कसा सोडवायचा बघा. क्रॉस मल्टिप्लाय करू याचा. सो cos x प्लस sin x. ओके, याला परत cos x प्लस sin x न गुणलं काय होणार? त्याचा स्क्वेअर मायनस इकडं cos x मायनस sin x ला परत cos x मायनस sin x न गुणलं की काय होणार आहे? त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय, डिवाइडला काय होणार बघा? cos x मायनस sin x, cos x मायनस sin x आणि cos x प्लस sin x. ओके, ठीक आहे. सो आपलं आउटपुट काय बघा? 2 tan 2x. ठीक आहे, याचं आपण एक्सपान्शन करून घेऊ. cos square x प्लस 2 cos x sin x. ओके, प्लस sin square x. बरोबर 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 का? बरोबर, ठीक. पुढं याचं करा मायनस, मायनस कंसाच्या बाहेर आहे. ओके, हां, cos square x त्यानंतर मायनस 2
कॉस एक्स साइन एक्स. ओके, आणि हे काय होईल तुमचा प्लस साइन स्क्वेअर एक्स. ओके, डिवाइडला कॉस ए बघा, कॉस ए प्लस बी किंवा कॉस एक्स मायनस साइन एक्स म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी. याचं काय येणार, याचं येणार कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. बरोबर ना, बरोबर. ठीक आहे, पुढं याच्यात घ्या. याच्यात काय लिहाल आता, हा बघा कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स काय होणार 1. बरोबर, आपला फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स 1 असतो. सो काय होणार हा 1, हा होणार 1. त्यानंतर प्लस 2 कॉस एक्स साइन एक्स. ओके, मायनस कंसातनं बाहेर काढलं सपोज, किंवा आतमध्ये बघा मायनस आतमध्ये अगेन कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 आला. ओके, सो तो आला 1 मायनस 2 कॉस एक्स साइन एक्स. ओके, डिवाइडला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, पुढं 1 प्लस 2 कॉस एक्स साइन एक्स मायनस 1 प्लस 2 कॉस एक्स साइन एक्स डिवाइडला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. ओके, पुढं 1 ला 1 कॅन्सल, 2 हे काय 2 कॉस एक्स साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स साइन एक्स आहे. बरोबर, याला मी असं म्हणू शकतो 2 साइन एक्स कॉस एक्स प्लस 2 साइन एक्स कॉस एक्स. बरोबर ना, बरोबर. ठीक आहे, तो छेदात परत आहे, छेदात काय कॉस स्क्वेअर एक्स मायनस आपल्याला आउटपुट काय नाही बघा 2 tan 2x आणायचं. ठीक आहे, आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे आता, तिसरा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे बघा, आहेच की ते लिहिलं आहे मी. साइन 2 थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा कॉस थीटा. म्हणजे काय आला हा साइन 2 थीटा 2 साइन थीटा कॉस थीटा म्हणजे काय आला साइन 2x प्लस हा काय आला तुमचा, हा काय आला साइन 2x डिवायडेड बाय छेदात काय आले. आपल्याला आणायचं आहे काय, आपल्याला हे आणायचं आहे, दुसरा प्रॉब्लेम आहे ना tan 2x. आपल्याकडे छेदात काय आहे कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर. आपल्याकडे काय आता फॉर्म्युला आहे बघा तिसरा, कॉस 2 थीटाचा फॉर्म्युला काय कॉस 2 थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. झालं, याचं आपण काय करू शकतो मग कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्सचा आपण करू शकतो कॉस 2 थीटा कॉस 2x. ओके, हे किती झाले 2 साइन 2x, हा साइन एक्स हा साइन 2x हा साइन 2x 2 साइन 2x डिवायडेड बाय कॉस 2x, सो tan 2x. ओके, सो LHS इज इक्वल टू RHS. समजलं, सोपं आहे. हे बेसिक ठराविक काही फॉर्म्युला आहेत तेवढेच वापरून आपण हे गणित सोडवतो. ओके, सो हे मी पॉज करतो, तुम्ही काय करा व्यवस्थित लिहून घ्या. ओके, ठीक आहे. बघा आता नेक्स्ट न्यूमरिकल थोडंसं दिसायला वेगळं असेल पण सोपं आहे. हे बघा सोपं करत जाऊ. याला 2 प्लस √2 प्लस √2 प्लस √2 प्लस 2 cos 8x असा आहे. बरोबर, 2 cos 8x. आता आपल्याकडे सिम्पल याचा फॉर्म्युला आहे कोणता, पहिला cos 2 थीटाचा. बरोबर, cos 2 थीटाचा एक फॉर्म्युला आहे सिम्पल, असं म्हणू शकतो मी
टू कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 बरोबर, हा एक फॉर्म्युला. मग इकडं काय माझं 8 थिटा आहे, सो 8x आहे ना, सो कॉस 8xचा फॉर्म्युला होईल 8x इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर. इथं काय असतो, निम्मा अँगल असतो ना, हा 2 असेल तर हा एकच असतो, हा 8 असेल तर हा असेल 4x मायनस. व्हॅल्यू टाकू आणि सोडवूया, हे सोपं आहे. सांगा मग इथं काय होईल, कॉस 8xची व्हॅल्यू काय येईल, किंवा ह्याला डायरेक्ट आपण आता एक काम करू, 2 कॉमन काढूयात ना. सपोज ह्यातनं 2 मी कॉमन काढलं तर आतमध्ये काय राहिलं 1 प्लस कॉस 8x बरोबर. इथं बघा, इथं हा 1 प्लस आला ना, सो 1 प्लस कॉस 8x इज इक्वल टू काय राहते 2 कॉस स्क्वेअर 4x राहते. ओके, सो हे काय बनलं 2 प्लस अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 म्हणजे 2 इंटू हे किती आलं 2 कॉस स्क्वेअर 4x. समजलं का. ओके ठीक आहे. सो हे किती आलं बघा 2 प्लस अंडर रूट 2 प्लस ओके, परत येतं 2 2 जा 4 आणि 4चं रूट 2 आणि कॉस स्क्वेअरचं रूट काय कॉस 4x. कळतंय का, कळलं ठीक. इथं काय केलं 2 इंटू 2 4, 4चं रूट काय आलं 2 आणि कॉस स्क्वेअरचं रूट आलं कॉस 4x. सिम्पल परत याचं असं करणार आपण याच्याप्रमाणे 1 प्लस कॉस 4x काय बनेल सांगा 2 कॉस स्क्वेअर 2x बनेल ना, कळलं ठीक आहे. सो इथं पण सिम्पल काय करा, हे रूट 2 प्लस ह्यातनं 2 कॉमन काढा, 2 कॉमन काढलं की आतमध्ये काय राहिलं 1 प्लस कॉस 4x. सो 1 प्लस कॉस 4x ची किंमत काय आहे 2 प्लस 2 आणि 1 प्लस कॉस 4x ची किंमत आहे 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर 2x. ओके ठीक आहे. सो 2 प्लस 2 इंटू 2 4, 4चं रूट आलं 2 आणि कॉस स्क्वेअर 2x रूट आलं कॉस 2x. ओके, अगेन आपल्याला काय बघा काय प्रूव्ह करायचं आहे 2 कॉस x. परत सिम्पल अजून एक फॉर्म्युला आता 1 प्लस कॉस 2x काय बनेल इथं सांगा 2 कॉस स्क्वेअर x बरोबर ना ठीक. सो हे वापरा इथं. सो हे काय होईल अंडर रूट 2 2 कॉमन काढायत ना, 2 कॉमन काढलं की 1 प्लस कॉस 2x आतमध्ये राहील. सो अंडर रूट 2 इंटू 1 प्लस कॉस 2x आहे ना हे ठीक आहे. 1 प्लस कॉस 2x काय आहे तुमचा 2 इंटू 2 कॉस स्क्वेअर x. सो यू विल गेट हिअर आन्सर 2 इंटू 2 4 बरोबर ठीक आहे. एक स्टेप फक्त लिहितो मी 2 इंटू 2 4 कॉस स्क्वेअर x. सो 4चं रूट 2 कॉस स्क्वेअरचं कॉस x. सो LHS इज इक्वल टू RHS. समजलं, सोप्पं गणित आहे हे. सिमिलरली आता आपण काय करूया नेक्स्ट 8 सोडूया. 8 ब्लॅक पेन वापरतो मी 1 2 3 दांडी 16 साइन थिटा डॉट कॉस थिटा डॉट कॉस 2 थिटा डॉट कॉस 4 थिटा डॉट कॉस 8 थिटा इज इक्वल टू आपल्याला साइन 16 थिटा आणायचं बरोबर ठीक आहे. सो सोडूया हळूहळू. हे याला आपण 2 थिटामध्ये कन्वर्ट करू. याला मी 8 इंटू 2 साइन थिटा कॉस थिटा असं म्हणू शकतो बरोबर. हे तुमचं कॉस 2 थिटा तसंच हे कॉस 4 थिटा तसंच हे कॉस 8 थिटा तसंच. आता माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा साइन 2 थिटाचा साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा बरोबर. सो हे काय आलं तुमचं 2 साइन थिटा कॉस थिटा. तिथं काय बनेल साइन 2 थिटा. सो 8 इंटू साइन 2 थिटा ओके डॉट कॉस 2 थिटा डॉट कॉस 4 थिटा डॉट
कॉस 8 थिटा. ओके, सो ह्याचं परत 4 इंटू 2 करा, 2 साइन 2 थिटा डॉट कॉस 2 थिटा डॉट कॉस 4 थिटा डॉट कॉस 8 थिटा. ओके, परत सिमिलर तोच फॉर्म्युला. 2 साइन 2 थिटा आहे फक्त इथं, मग इथं 2 थिटा याचा अर्थ इथं 4 होईल ना, बरोबर. ठीक आहे, त्याचा डबल ह्या अँगलचा डबल इथं असतो. सो हा काय बनेल 4 इंटू हा बनेल साइन 4 थिटा डॉट कॉस 4 थिटा डॉट कॉस 8 थिटा. ओके, सो हा काय बनला. मग परत सिंपल याची फोड करू. 2 इंटू 2 साइन 4 थिटा डॉट कॉस 4 थिटा डॉट कॉस 8 थिटा. ओके, सो परत काय होईल सांगा. हे काय होईल 4 थिटा कॉस 4 थिटा. सिमिलर इथं साइन 8 थिटा येणार. कळतंय का. ह्याच्या हाच फॉर्म्युला, ह्याचा डबल इथं. सो हे काय होईल 2 इंटू साइन 8 थिटा कॉस 8 थिटा. ओके, नाव साइन 8 थिटा कॉस थिटा सिमिलर, त्याचा डबल परत हाच फॉर्म्युला. ह्याचा डबल इथं साइन 16 थिटा. सो देअरफॉर LHS इज इक्वल टू, समजलं. ओके, साइन 16 थिटा. सो सिंपल प्रॉब्लेम आहेत, सोपे आहेत. एका डिरेक्शनने गेलं तर तुम्हाला व्यवस्थित सुटणार आहे. ठीक, सो हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, समजलं. सो पुढचे क्वेश्चन असतील ते आपण पुढच्या व्हिडिओत वगैरे बघूया. तोपर्यंत धन्यवाद. आभारी मंडळ आहे आपलं.